विद्यार्थी मित्रांनो, मागच्या पिरियडला आपण चॅप्टर नंबर 8 युजफुल अँड हार्मफुल मायक्रोब्स हा पार्ट बघितला होता. तर यामध्ये पार्ट संपलेला होता, कारण जो पोर्शन तुम्हाला मी घेतो म्हटलं तो तुमचं यावर्षी अभ्यासक्रमातून वगळलेला आहे, त्यामुळे त्याला मी घेणार नाही आहे. तर तुम्ही त्याच्यावरचे सगळे जे क्वेश्चन आहेत तुम्ही ते सॉल्व करून घ्यायचे, ते पाठीमागचं स्वाध्याय, ठीक आहे. आणि जो भाग वगळलेला आहे त्या भागावरचे प्रश्न सोडवायचे नाही, ठीक आहे. मी माझ्या पुस्तकात सूचनेप्रमाणे मी मार्क केलेला आहे, त्याप्रमाणे मी तो भाग ड्रॉप केलेला आहे, ठीक आहे. आता आपण समजा तुम्हाला कोणतं शिकवल्या भागावर, जो भाग आपण व्हिडिओ पिरियडला घेतलेला आहे त्या भागावरच्या प्रश्नावर जर समजा तुम्हाला कोणत्या अडचणी आल्या तर तुम्ही मला विचारू शकता. पण जो भाग शिकवला नाही आहे त्याला ड्रॉप केला आहे आपण, आणि त्याच्यासुद्धा प्रश्न आला असेल तर तुम्हाला तो सोडवायची गरज नाही, तुम्ही ते मार्क करून घ्यायचं. तर आपण अशा प्रकारे चॅप्टर नंबर 8 पूर्ण झालेला आहे. आता चॅप्टर नंबर 9 एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट, याचं नाव काय आहे? एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट. तर प्रश्न असा आहे, आता हाच पाठ 10वीला पण तुम्हाला पुढल्या वर्षी आहे, पण त्यामध्ये हे मुद्दे राहणार नाही, दुसरे मुद्दे असतील, पण त्याची तुमची पूर्वतयारी व्हावी, प्रिपरेशन व्हावी. फॉर युअर गुड प्रिपरेशन यू हॅव टू स्टडी दिस चॅप्टर इन दिस इयर. सो एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट, व्हॉट इज एन्व्हायरमेंट सांगा. तुमच्यापैकी कोणाला सांगता येईल का व्हॉट इज एन्व्हायरमेंट? याची अगदी साधी आणि सोपी अशी व्याख्या आहे, व्हेरी सिम्पल डेफिनेशन. ऑल दॅट इज अराउंड अस, द सराउंडिंग अराउंड अस, आपल्या सभोवती जे काही परिस्थिती आहे, सराउंडिंग कंडिशन अराउंड अस, दॅट इज कॉल्ड ॲज एन्व्हायरमेंट. असो एन्व्हायरमेंट आजच्या काळामध्ये, हा एन्व्हायरमेंट याला म्हणतो मराठीमध्ये आपण पर्यावरण. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट सब्जेक्ट, इम्पॉर्टंट टॉपिक, इम्पॉर्टंट इश्यू. तर याला आपण मॅनेज कसं करायचं, कारण आता आपल्याकडे जो पर्यावरण चांगला आहे का सांगा बरं. तुम्हाला पोषक आहे का? आत्ता या वेळेला इतकी गरमी होतं, एवढं पाऊस पडूनसुद्धा. ह्याचा अर्थ काय? वी हॅव लिव्हिंग इन रॉंग एन्व्हायरमेंट. our environment is not good, not supporting our health, it creates many problems. म्हणून आपल्याला वी हॅव टू मॅनेज एन्व्हायरमेंट. हे कसं मॅनेज करायचं हे आता आपल्याला या पाठामध्ये शिकायचं आहे. आणि हाच पाठ तुम्हाला पुन्हा आणखी पुढल्या पण वर्षी हाच पाठ आहे, पण वेगळा, त्यामध्ये टॉपिक मुद्दे दुसरे असतील. तर जो यावर्षी चांगला याचा अभ्यास करेल त्याला पुढल्या वर्षी याचा फायदा होईल निश्चितपणे. तर याच्यामध्ये 2 प्रमुख संकल्पना आहे, कन्सेप्ट. देर आर 2 कन्सेप्ट व्हेरी इम्पॉर्टंट रिगार्डिंग दिस एन्व्हायरमेंट. फर्स्ट इज वेदर अँड सेकंड इज क्लायमेट. आता पहिले आपण प्रत्येकाची ही कन्सेप्ट समजून घेऊ. व्हॉट इज वेदर हे झालं की मग क्लायमेट समजून घेऊ, मग दोघातला आपण फरक अभ्यास करू. म्हणून मी यांना आमने सामने लिहिलं आहे, तुम्हाला फरक स्पष्ट सहज लक्षात यावं म्हणून. सो व्हॉट इज वेदर? ॲटमॉस्फिअरिक. आता बघा मराठीमध्ये दोघांना आपण हवामानच म्हणतो. वेदर म्हणजे हवामान, क्लायमेट म्हणजे हवामानच. पण इंग्रजीमध्ये टेक्निकली यामध्ये खूप फरक आहे बरं. फरक कसा लक्षात घ्या. व्हॉट इज वेदर? ॲटमॉस्फिअरिक कंडिशन ॲट पर्टिक्युलर टाईम ॲट पर्टिक्युलर प्लेस इज कॉल्ड ॲज, बघा फक्त मी C/S लिहितो, म्हणजे याचा अर्थ काय होते? इज कॉल्ड ॲज वेदर. सांगा मग. ॲटमॉस्फेरिक कंडिशन ॲट पर्टिक्युलर टाईम ॲट पर्टिक्युलर प्लेस, कोणत्याही ठिकाणची विशिष्ट वेळेची जी ॲटमॉस्फिअरिक कंडिशन राहील, बरोबर आहे, म्हणजे वातावरणाची कंडिशन राहील. ॲटमॉस्फिअर म्हणजे वातावरण, त्याला म्हणतो आपण वेदर. त्या वेळेपुरती, त्या स्थळापुरतं, इट इज कॉल्ड ॲज वेदर. वेदर चेंजेस कंटिन्युअसली. बघा आता हे झालं वेदरचं. व्हॉट इज वेदर? ॲटमॉस्फेरिक कंडिशन्स ॲट पर्टिक्युलर टाईम ॲट पर्टिक्युलर प्लेस इज कॉल्ड ॲज वेदर. व्हॉट इज क्लायमेट? बघा आता लॉंग टर्म प्रिडॉमिनंट कंडिशन. क्लायमेट कसं असते? इट इज लॉंग टर्म, जास्त काळाची, प्रिडॉमिनंट प्रभावी कंडिशन ऑफ ॲटमॉस्फिअर, म्हणजे ॲटमॉस्फिअर कंडिशन फॉर लॉंग टर्म, फॉर मोर एरिया, इट इज कॉल्ड ॲज क्लायमेट. हे कसं आहे? शॉर्ट टाईम फॉर शॉर्ट एरिया. आणि हे कसं आहे? लॉंग टर्म कंडिशन, लॉंग टर्म प्रिडॉमिनंट म्हणजे प्रभावी, इफेक्टिव्ह कंडिशन ऑफ ॲटमॉस्फिअर, इट इज कॉल्ड ॲज क्लायमेट. हा पहिला फरक आहे. आता वेदर चेंजेस कंटिन्युअसली. वेदर म्हटलं की स्थिर नाही राहत. आता पाऊस येते,
तापमान कमी जास्त आहे ना, याला म्हणतो आपण वेदर. इट चेंजेस कंटिन्युअसली. पण क्लायमेट कसं आहे, क्लायमेट इट इज कॉन्स्टंट फॉर मोर पिरियड आहे ना. तिसरा फरक कोणता आहे, वेदर इट इज शॉर्ट टर्म कंडिशन. शॉर्ट टर्म मगाशी म्हटलं आपण, हे लॉंग टर्म ते शॉर्ट टर्म. अँड इट इज, हा दुसरा महत्त्वाचा आहे, इट इज रिलेटेड टू स्मॉल एरिया. वेदर हा स्मॉल एरिया पुरता असतो, पण हा इट इज म्हणजे क्लायमेट इट इज रिलेटेड टू लार्जर एरिया, मोठ्या भागामध्ये आहे ना. असं उदाहरण घेतलं आपण, काश्मीरला थंडी राहणार पुढे 3 महिने पक्की थंडी राहणार आहे. पण वेदरमध्ये कसं होईल, आज पाऊस पडला, बरोबर पडला, उद्या नाही पडला, हे झालं वेदर. पण थंडी असणं हा झाला क्लायमेट. म्हणून म्हटलं आहे लॉंग, पूर्ण काश्मीरमध्येच, पूर्ण उत्तर भारतामध्येच, हिमाचल प्रदेश वगैरे. म्हणून क्लायमेट कसं असते, इट इज रिलेटेड टू, इट इज फॉर लार्जर एरिया, म्हणजे इट इज रिलेटेड टू लार्जर एरिया. इट इज रिलेटेड टू लार्जर एरिया. ठीक आहे, हा तुम्हाला दोघांमधला फरक लक्षात आला. आता आपल्यासाठी म्हणजे वेदर हे शॉर्ट टर्म, आणि वेदरवरून मग क्लायमेट बनते. वेदरवरून काय बनते, क्लायमेट. पहिले वेदरचं रेकॉर्डिंग झालं की मग तेव्हा काय बनते, क्लायमेट. म्हणजे क्लायमेट इट इज ब्रॉड कन्सेप्ट, वेदर इट इज शॉर्ट कन्सेप्ट. कळलं तुम्हाला. म्हणजे वेदर इट इज पार्ट ऑफ क्लायमेट. क्लायमेटचा भाग म्हणजे काय, वेदर आहे. क्लायमेटमध्ये कसं असते, फॉर लॉंग पिरियड, फॉर द होल सीजन, फॉर लार्जर एरिया असं. आणि इट इज फॉर शॉर्ट पिरियड, फॉर स्मॉल एरिया. इट इज चेंजिंग फास्ट, इट इज चेंजिंग स्लो, कॉन्स्टंट फॉर लॉंग पिरियड. आता क्लायमेट, आपण क्लायमेटचं इथं आपल्याला खूप महत्त्व आहे. आपण क्लायमेटची काही इम्पॉर्टंट माहिती बघूया. क्लायमेट इट इज द ॲव्हरेज, व्हॉट इज क्लायमेट, इट इज द ॲव्हरेज ऑफ डेली रीडिंग्ज ऑफ वेदर. वेदरची डेली रीडिंग जे घेतात नाही का, जो वेदर रोज बदलत राहते, त्या वेदरची डेली रीडिंग, याचं ॲव्हरेज, सरासरी. व्हॉट इज क्लायमेट, इट इज द ॲव्हरेज ऑफ डेली रीडिंग्ज ऑफ वेदर रिलेटेड पॅरामीटर्स. वेदरशी संबंधित पॅरामीटरची रीडिंग, डेली रीडिंग घ्यायची, त्याचा ॲव्हरेज, दॅट इज कॉल्ड ॲज क्लायमेट. पुन्हा पहा एकदा, इट इज द ॲव्हरेज ऑफ डेली रीडिंग्ज ऑफ वेदर रिलेटेड पॅरामीटर्स फॉर सेव्हरल इयर्स. कित्येक वर्षापासूनचं वेदर रीडिंग कशी होती त्या भागाची, याचं ॲव्हरेज, त्याला म्हणतो आपण क्लायमेट. म्हणजे रोजचं बदलणारं जे वेदर असते त्याच्यावरून मग क्लायमेट ठरवण्यात येते. त्या भागात क्लायमेट कसं असेल, थंड असेल, गरम असेल, दमट असेल, कसं असेल. तुम्हाला यावरून गोष्ट लक्षात आली असेल. कोणती गोष्ट कळली तुम्हाला, की वेदर इट इज स्मॉल कन्सेप्ट अँड डिपेंड अपॉन द वेदर क्लायमेट इज डिटरमाइंड, क्लायमेट इज डिसाइडेड. क्लायमेट, ओके. आता ह्या क्लायमेटचं जसं आपण म्हटलं की कोणत्या भागात, समजा म्हटलं आपण कोकणात पाऊस खूप पडतो, कारण डेली तिथं पावसाची का होते, वेदर डेली रेनी वेदरची का होते, रेकॉर्डिंग होते. त्या सर्वांचं मग एकत्रीकरण करतात फॉर डिफरंट इयर, कित्येक वर्षापासून, आणि त्यावरून मग कोकणाचं हवामान, क्लायमेट इट इज डिसाइडेड. मग म्हणतो आपण कोकणामध्ये पाऊस पडतो. असं बघा, क्लायमेट इज डिसाइडेड, इट डिपेंड अपॉन द बाय कलेक्टिंग, climate is decided by collecting the daily recordings of the weather related parameters for many years. म्हणजे वेदरच्या पॅरामीटरच्या फॉर मेनी इयर्स, प्रत्येक वर्षापासून अभ्यास करून त्याचं ॲव्हरेज काढतात, दॅट इज द क्लायमेट. कळलं. आता आपण पाहूया रोल ऑफ क्लायमेट इन अवर डेली लाईफ. या क्लायमेटचा आपल्या जीवनामध्ये काही भूमिका आहे का? नक्कीच आहे म्हणून तर आपण अभ्यास करत आहोत ना. आता आपण कशाला अभ्यास केला असता, हे आपल्या जीवनाशी खूप निगडीत आहे, व्हेरी इम्पॉर्टंट. पहिले गोष्ट आपण कसं इम्पॉर्टंट आहे, व्हॉट इज द रोल ऑफ क्लायमेट इन अवर डेली लाईफ. इट अफेक्ट्स अवर, याचं कारण दिलं पहिलं, इट अफेक्ट्स अवर बेसिक नीड्स. आपल्या क्लायमेटनुसार आपलं काय ठरत असते, बेसिक नीड. क्लायमेटचा सरळ अफेक्ट म्हणजे परिणाम होतो आपल्या बेसिक नीडवर. कोणत्या, आपल्या फूडवर. आपलं फूड आता तुम्ही खाता ते आणि युरोपमधलं फूड सारखं आहे का, काश्मीर फूड सारखं आहे का, नाही आहे, फरक पडते. का बरं काय, बघा, बिकॉज क्लायमेट इज डिफरंट. सो क्लायमेट डायरेक्टली अफेक्ट अवर बेसिक नीड. कोणते, फूड, क्लॉथिंग, तुमचे कपडे आणि उत्तराखंडच्या मुलांचे कपडे, राजस्थानचे कपडे सेम आहेत का, नाही. सो इट
अफेक्ट अवर बेसिक नीड. मूलभूत गरजा कोणत्या? फूड, क्लॉथिंग, शेल्टर. आपले घरं पण वेगळे, त्यांचे घरं पण वेगळे असतात. क्लायमेट चेंज, फूड चेंज, क्लॉथ चेंज, शेल्टर ऑल्सो चेंज, निवारा. अँड ऑक्युपेशन, त्यांचे व्यवसायसुद्धा वेगळे. इकडली शेती पण वेगळीच असते, ऑक्युपेशन व्यवसाय. म्हणून दुसरी गोष्ट, क्लायमेट इज इम्पॉर्टंट फॉर ॲग्रेरियन कंट्री, म्हणजे कृषीप्रधान देश. कोणता? आपला इंडिया. या देशामध्ये कृषी हा प्रमुख व्यवसाय आहे. इन दॅट एरिया, इन दॅट कंट्री क्लायमेट इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण क्लायमेटनुसारच फार्मर्स ग्रो द क्रॉप्स, पिकं पिकवतात शेतकरी. आता क्लायमॅटिक फॅक्टर्स कोणते कोणते बघा. डायरेक्शन अँड स्पीड ऑफ विंड. कोणते कोणते क्लायमॅटिक फॅक्टर आहेत? वाऱ्याची दिशा, वाऱ्याचा वेग. टेम्परेचर, दुसरं कोणतं आहे? टेम्परेचर, तापमान. तिसरं ॲटमॉस्फेरिक प्रेशर, वातावरणाचा दाब. ते आर कन्सिडर्ड कधी? ड्युरिंग कन्स्ट्रक्शन ऑफ रनवेज. जेव्हा धावपट्ट्या विमानाच्या तयार करतात त्यावेळेला या गोष्टीचे विचार केला जातो. कोणत्या गोष्टीचा? डायरेक्शन अँड स्पीड ऑफ वाइंड, टेम्परेचर, ॲटमॉस्फेरिक प्रेशर, या गोष्टीचं. पुन्हा कोणत्या वेळेला? सी पोर्ट्स, समुद्राच्या किनाऱ्यावर जेव्हा नाही का बंदर म्हणतात की नाही, बंदर, इथून जहाजा माल उतरतो जहाजावरचा, त्यावेळेला सुद्धा दिस थिंग्स आर व्हेरी कन्सिडर्ड. ह्यूज ब्रिजेस, मोठे पूल बांधतानासुद्धा या गोष्टीचा विचार करतात. कोणत्या कोणत्या? डायरेक्शन ऑफ वाइंड, टेम्परेचर, ॲटमॉस्फेरिक प्रेशर. पुन्हा स्काय स्क्रॅपर्स, गगनचुंबी इमारती, टॉल बिल्डिंग्स बांधतानासुद्धा याचा विचार केला जातो. ठीक आहे. सो दिस थिंग्स आर कन्सिडर्ड फॉर दिस कन्स्ट्रक्शन्स. आता पुढचं आहे क्लायमेट अँड ह्युमन बीइंग. बघा, क्लायमेट आणि ह्युमन बीइंग याचा काय संबंध आहे? हवामान आणि मानव. तर आवर प्रोग्रेस इज रिलेटेड टू कंडक्टिव्ह क्लायमेट. आपली प्रगती अवलंबून कोणावर आहे? संबंधित कोणाशी आहे? क्लायमेट संबंधित आहे. अँड जिओग्राफी, जसा आपला भूगोल, तशी क्लायमेटची कंडिशन, तसा आपला काय असतो? प्रोग्रेस, प्रगती असते. ह्युमन बीइंग्स हॅव डिझाईन टाईम शेड्यूल फॉर लाईव्ज. मानवाने काय केलं? डिझाईन केलेलं आहे, निश्चित केलेलं आहे. काय? टाईम शेड्यूल म्हणजे काय? वेळापत्रक. कशासाठी? जीवनाचं आपल्या वेळापत्रक. लाईव्ह म्हणजे जीवन. इट डिपेंड अपॉन द सेंचुरीज ऑफ क्लायमॅटिक एक्सपिरियन्स. त्या भागातलं 100 वर्षापासूनचं क्लायमेट कसा असतो, क्लायमेटचा अनुभव कसा असेल, त्यानुसार ह्युमन बीइंग हॅव डिझाईन द शेड्यूल फॉर द लाईव्ज. टाईम शेड्यूल फॉर लाईव्ज. जीवनाचं वेळापत्रक ठरलं असतो. झोपायचं कसं, उठायचं कधी, किती वाजो, केव्हा घरात जायचं, कधी घराबाहेर पडायचं, हे सगळं अवलंबून कशावरती आहे? इट बेस्ड ऑन द सेंचुरीज ऑफ क्लायमॅटिक एक्सपिरियन्स. शतकानुशतके जिथलं जो हवामान राहील, तिथला अनुभव राहील हवामानाचा, त्यानुसार ठरलं असते. इट इज व्हेरी नेसेसरी. पुढचा मुद्दा बघा. इट इज व्हेरी नेसेसरी टू स्टडी क्लायमेट फॉर इट्स इफेक्ट ऑन ॲग्रिकल्चरल प्रोडक्शन. हा मुद्दा महत्त्वाचा आहे. ॲग्रिकल्चरल प्रोडक्शनसाठी व्हेरी इसेन्शियल टू स्टडी द क्लायमेट. आपल्याला हवामानाचा अभ्यास करावाच लागतो. जर हवामान नाही कळलं ना, कोणताही पीक आपण पिकवलं शेतामध्ये जमल का? तुम्हाला काही पिकवता येणार नाही, नुकसान होईल. म्हणून अशा प्रकारे, म्हणून हे क्लायमेटचं महत्त्वाचं रोल आहे. ठीक आहे. आता पुढला दिवस महत्त्वाचा आहे, वर्ल्ड मेट्रोलॉजिकल डे, जागतिक हवामान दिवस. मेट्रोलॉजी म्हणजे हवामान. दिवस कोणता आहे तो? 23 मार्च. प्रत्येक वर्षी हा दिवस महत्त्वाचा असतो. कशासाठी? ॲज वर्ल्ड मेट्रोलॉजिकल डे. आता आपण पुढचा मुद्दा पाहणार आहोत, असर्टनिंग क्लायमेट ऑफ पर्टिक्युलर रिजन. तुम्हाला इथपर्यंत समजलं असेल. नीट वारंवार पाहत जायचं, समजण्याचा प्रयत्न करायचं. मी दोन्ही भाषेत एक्सप्लेन करत आहोत. असर्टनिंग म्हणजे निश्चित करणे, क्लायमेट ऑफ पर्टिक्युलर रिजन, कोणत्याही विशिष्ट भागाचा. समजा राजुऱ्याचा आपला आहे, आपला चंद्रपूर जिल्हा, याचा क्लायमेट कशा प्रकारे असर्टन म्हणजे ठरवला जातो, निश्चित केला जातो. तर बघा, पहिले काय करतात? रिव्ह्यू ऑफ अर्लियर स्टडीज ऑफ व्हेरियस आस्पेक्ट ऑफ क्लायमेट इज इम्पॉर्टंट. त्या भागातल्या मग व्हेरियस काय रिव्ह्यू म्हणजे त्याचा मागोवा अभ्यास करतात. कशाचा? अर्लियर स्टडीज ऑफ व्हेरियस आस्पेक्ट ऑफ क्लायमेट. त्या भागातल्या क्लायमेटचं, जुना क्लायमेट कसा असतो त्याचा पहिल्यांदा अभ्यास केला जातो. नंतर
पुष्कळ जगातल्या लोकांनी काय केलेलं आहे त्याच्याकरिता. मग हे कसं करतील? नुसतं तोंडानं होईल का? नाही होणार. मोस्ट कंट्रीज त्याकरिता काम केलं आहे. कोणतं? दे हॅव इस्टॅब्लिश मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट. हवामान विभाग त्यांनी निर्माण केलं त्या क्लायमेट स्टडी करण्याकरिता. स्टडी द क्लायमेट कशाकरता? टू रेकॉर्ड ऑब्झर्वेशन ऑफ क्लायमॅटिक चेंज. त्यातलं क्लायमेट कसं बदलते, वेदर कसं बदलते याचं त्यांनी नोंद करण्याकरता ऑब्झर्वेशन त्यांनी काय केलं? इस्टॅब्लिश मेट्रोलॉजिकल म्हणजे स्थापन केली कशाची? मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट. आता मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट काय करतात? दे हॅव ऑब्झर्वेटरी. त्यांनी वेधशाळा बनवल्या विथ इन्स्ट्रुमेंट. आणि त्या वेधशाळेमध्ये मोठे मोठे काय असतात? यंत्र लावले असतात, मशीन लावले असते. कशासाठी? टू रेकॉर्ड द ऑब्झर्वेशन ऑफ क्लायमेट चेंज, वेदर चेंज. ऑब्झर्वेटरी म्हणजे वेधशाळा. तुम्ही नाव ऐकलं असेल ना, पुण्यामध्ये वेधशाळा आहे, नागपूरला वेधशाळा आहे, जी आपल्याला वारंवार हवामान बदलाची माहिती सांगत असते. सो दे हॅव इस्टॅब्लिश काय? ऑब्झर्वेटरीज. कोणी? मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट गव्हर्नमेंटच्या. आता हे सगळं केल्यानंतरसुद्धा कॉम्प्लिकेशन्स म्हणजे सगळं बरं होते का नाही? तुम्ही पुष्कळदा ऐकलं असेल की आपल्याला माहिती मिळते टी व्हीमध्ये, पेपरमध्ये की उद्या हवामान पाऊस येणार. येतच नाही. असं होते पुष्कळदा. या भागात पाऊस असं पडणार, नाही पडत, दुसऱ्या भागात पडते. असं होते की नाही? आपण म्हणतो का सांगते, मग लोकांचा विश्वास राहत नाही. डू नॉट बिलीव्ह ऑन दी सच प्रेडिक्शन. बाकीतावरती याचं कारण काय असते? बिकॉज हा पुढला मुद्दा आहे. कॉम्प्लिकेशन्स इन फोरकास्ट. म्हणजे कॉम्प्लिकेशन म्हणजे काय? गुंतागुंत, कठीणपणा, प्रॉब्लेम कशामध्ये असतो? इन फोरकास्ट. म्हणजे हवामानाच्या अंदाजामध्ये कॉम्प्लिकेशन कोणते येतात, अडचणी कोणत्या येतात की ज्यामुळे हवामान खोटा ठरतो पुष्कळदा किंवा केव्हा. तर पाहू आपण. क्लायमॅटिक कंडिशन्स आर ॲनालाइज्ड विथ रेफरन्स टू पास्ट कंडिशन. कोणत्याही ठिकाणच्या हवामानाच्या कंडिशन ज्या आहेत दॅट आर ॲनालाइज म्हणजे अभ्यास केला जातो कशानुसार? विथ रेफरन्स टू पास्ट कंडिशन. जुन्या अनुभवानुसार, त्या भागातल्या जुन्या कंडिशननुसार आपण याचा अभ्यास केला जातो. बरोबर आहे. देन वी कॅन प्रेडिक्ट म्हणजे नंतर आपण अंदाज सांगतो जुनं अभ्यास करून. मागच्या वर्षी अशा प्रकारे पाऊस पडला 100 वर्ष चंद्रपुरात, मग असं यावर्षी पडेल असा अंदाज असतो. बरोबर आहे. सो इट इज ॲनालाइज्ड बेस्ट. बरोबर आहे. इट इज ॲनालाइज्ड कशानुसार? विथ रेफरन्स टू पास्ट कंडिशन. जुन्या स्थितीनुसार, जुन्या कंडिशननुसार. बरोबर आहे. परंतु आता गोष्ट बघा. देन वी कॅन प्रेडिक्ट द फ्युचर क्लायमेट चेंजेस. आणि त्यानुसार आपण मग पुढचा हवामान बदल कसा असेल हे आपण अंदाज करतो. फक्त अंदाज बरं, म्हणजे म्हटलं तसंच होईल का? नाही होईल. याचं कारण पुढे दिलं. कारण काय? बट क्लायमेट रिझल्ट इज मिक्सचर ऑफ व्हेरियस ॲटमॉस्फिअरिक फॅक्टर्स. पण क्लायमेटचा जो अंदाज, निकाल जो आपण सांगतो, अंदाज सांगतो, हा साधा गोष्ट आहे का? नाही आहे. इट इज मिक्सचर ऑफ व्हेरियस ॲटमॉस्फेरिक फॅक्टर. विविध प्रकारचे ॲटमॉस्फेरिक फॅक्टरचं ते परिणाम असतो. कोणत्या? वाइंड डायरेक्शन. बरोबर आहे. टेम्परेचर, प्रेशर. बरोबर आहे. या सगळ्या गोष्टीचा डायरेक्शन ऑफ द विंड्स. आणि ते काही स्थिर राहत नाही म्हणून. सो फोरकास्ट इज डिफिकल्ट. इट इज फोरकास्ट कसं असते? अंदाज सांगणं हे खरंच कठीण असते. इतकी सिंपल गोष्ट नाही ते. आता फोरकास्ट इट इजी. समजा इट इज इजी. केव्हा इजी असते? केव्हा? इफ क्लायमेट चेंजेस आर स्लो अँड लिमिटेड. फक्त विशिष्ट लहानच्या भागातलं क्लायमेट असेल आणि क्लायमेट चेंज समजा स्लो असेल, जास्त वारंवार चेंज होत नसेल, तर ते मग ठीक आहे. तर फोरकास्ट इज इझी, ते पक्क खरं ठरते. पण इफ द क्लायमेट चेंज इट इज फॉर लॉंगर एरिया अँड क्लायमेट चेंजेस इज फास्ट. खूप चेंजिंग फास्ट आहे. बरोबर आहे. इट इज कॉम्प्लिकेटेड. बरोबर आहे. इट इज कॉम्प्लेक्स. गुंतागुंतीचा आहे. दॅट टाईम द फोरकास्ट इट इज नॉट इझी. इट इज डेफिनेटली डिफिकल्ट. ठीक आहे. तशा प्रकारे आपण या पाठामध्ये बऱ्याचशा गोष्टीवरती आपण काय केलेलं, आपण स्टडी केलेला आहे, विचार केला, चर्चा केलेली आहे. ठीक आहे. तर यामध्ये आपण आज जे मुद्दे शिकलेले आहेत तुम्ही एकदा सर्वांनी पुन्हा लक्षात घ्यायचं आहे. यामध्ये आपण कोणते मुद्दे बघितले बघा. पहिलं आपण वेदरची माहिती, मग पहिले आपण क्लायमेटची माहिती, दोघातला फरक. त्यानंतर आपण क्लायमेटचं जास्ती माहिती सांगितली, ॲडिशनल माहिती, क्लायमेट नेमकं काय आहे.
त्यानंतर रोल ऑफ क्लायमेट इन अवर लाईफ हे मुद्दा बघितला आपण. त्याच्यानंतर क्लायमेट अँड ह्युमन बीइंग यांचा संबंध आणि एकमेकावरचा परिणाम अभ्यास केला. त्यानंतर आपण बघितलं असर्टनिंग क्लायमेट ऑफ पर्टिक्युलर रिजन, कोणत्याही भागाचं क्लायमेट कसं ठरवल्या जाते आणि ते बरोबर खरं ठरत नाही. याचं कारण काय? कॉम्प्लिकेशन्स. आपला पुढला मुद्दा कॉम्प्लिकेशन्स इन फोरकास्ट. ठीक आहे. तर आपण सांगितलं व्हाय द फोरकास्ट इज व्हेअर द फोरकास्ट व्हेन अँड व्हेअर द फोरकास्ट इज इजी. केव्हा आणि कुठे अंदाज हवामानाचा खरा ठरतो आणि केव्हा अंदाज खोटा ठरतो किंवा कठीण असतो. हे आपण सगळ्या गोष्टी इथं पाहिलेल्या आहेत. इथे आपण थांबूया. तुम्ही पूर्ण प्रत्येक गोष्ट समजून घ्या, पुस्तकही वाचा. अडचण आली, कोणते भाग समजलं नाही तर मला तुम्ही डेफिनेटली विचारू शकता. परंतु काम बरोबर रेग्युलर करा सर्वांनी. ओके. आणि मला दाखवत जा, पाठवत जा ग्रुपवर. तुम्ही सर्व नोट्स घ्या, बुकात नोट्स लिहा आणि क्वेश्चन तयार करा. ओके. वी शुड स्टॉप हिअर.